नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण 4 शब्द दिलेले आहेत ते अल्फाबेटिकल ऑर्डरनं लावूया. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा मोठा प्रश्न असतो की सर ते अल्फाबेटिकल ऑर्डरनं आम्ही ते उत्तर कशी काढायची, दिलेले शब्द हे अल्फाबेटिकल ऑर्डरनं कसे जोडायचे. तर हे कधी पण लक्षात ठेवायचं की ए पासून झेडपर्यंत आपल्याला ही क्रमाने लावायची असतात. तर दिलेल्या उदाहरणामध्ये बघा मित्रांनो, यामध्ये 4ही शब्द काळजीपूर्वक बघा आणि त्यातला प्रत्येक लेटरचा क्रम आपल्याला लावायचा. प्रत्येक लेटर उभ्या अक्षरामध्ये दिलेले पहा बरं. यामध्ये पहा, तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये ए दिसतंय, दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा ए दिसतंय, तिसऱ्यात ए, चौथ्यात ए. याचा अर्थ कोणाचाही क्रम लागलेला नाही आणखीन याच्यामध्ये. नंतर दुसरा बघा बरं, याच्यामध्ये यू, याच्याकडे यू आहे, याच्याकडे यू आहे, याच्याकडे यू आहे, इथेही क्रम लागला नाही. टी 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 टी. इथं लक्षात ठेवायचं प्रत्येक लेटरला आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनं क्रम लावत जावा लागतो. इथं ओ, याच्याकडे ओ आहे, ओ आहे, ओ आहे. त्याच्यानंतर बघा यम 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 यम, म्हणजे आणखीनही आपल्याला 5 लेटर झाले तरी क्रम लागलेला नाही आणखी. आता बघा 6व्या लेटरला बघा, इथं ए आहे, इथं ए आहे, इथं ए आहे, इथं ओ आहे. म्हणजे याचा अर्थ ए च्या तुलनेमध्ये ओचा क्रम हा फारच लांब आहे. त्याच्यामुळं हे याच्यातलं 4 क्रमांकाचं होईल. आता राहिला प्रश्न पहिल्या 3चा. त्यामध्ये बघा इथं टी आलेलं आहे, इथे टी आहे, इथे टी आहे, आणखीन क्रम लागलेला नाही आहे. इथं मात्र बघा बरं ओ आहे, इथं आय आहे, इथं आय आहे. आयच्या नंतर क्रम ओचा असतो, म्हणजे हे क्रमांक 3 झालं आहे. आणखीन आपल्याला 1 आणि 2 सापडलेलं नाही आहे. पहा त्याच्यामध्ये इथे आलेले बघा ओ आणि इथं आलेलं सी. मग आता ओच्या आधी इथं सी येत असतं, म्हणजे हे क्रमांक 1 आणि हे क्रमांक 2, म्हणजे आपल्याकडे क्रम लागलेले आहेत. आता सगळ्यात पहिले बघा बरं, इथं पहिला आलेला आहे ऑटोमॅटिक, हा आपल्याला लिहून काढावा लागतो 1. दुसरा आलेला आहे ऑटोमेशन. तिसरा आलेला आहे त्याच्यामध्ये ऑटोमेटॉन. आणि शेवटचा याच्यामध्ये चौथा आलेला आहे ऑटोमोबाईल. हे झालं याच्यामध्ये क्रम. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा मित्रांनो, यामध्ये बघा बरं, पहिल्या 4ही शब्दामध्ये सुरुवातीचा अक्षर याच्यामध्ये बी आहे. दुसऱ्या क्रमांकाचं याच्यामध्ये लेटर आहे बघा ई ई ई ई, आणखीन क्रम लागलेला नाही आहे. तिसऱ्या क्रमांकाचं आर 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 क्यू. आता सांगा याच्यामध्ये क्यू आधी का आर आधी. आपण ABCD जर बोलली तर लक्षात येईल बघा, पी क्यू आर एस टी, म्हणजे क्यू नंतर आर येत असतं, म्हणून क्यू हे 1 क्रमांकच झालंय. आता याच्यात बघा तिन्हीकडे आर आहे, इथं आर नंतर ई आलेलं आहे, इथं ए, इथं ई. मग ए आधी का ई आधी, त्याच्यामध्ये ए आधी, म्हणजे क्रमांक 2चं सापडलंय. त्याच्यानंतर बघा ह्या ई नंतर इथं टी आलेलं आहे, इथं ई नंतर एफ आलेलं आहे, म्हणजे एफ याच्यातलं झालं 3 नंबरचं आणि टी झालं याच्यातलं 4 क्रमांकाचं. म्हणजे यातला पहिला जो शब्द आलेला आहे तो आहे बिक्वेस्ट 1. दुसऱ्या क्रमांकाचा आलेला आहे तो म्हणजे बी रेट. तिसऱ्या क्रमांकाचा आलेला आहे पेरप्ट आणि चौथ्या क्रमांकाचा आलेला आहे बेरेट. अशा प्रकारे यांचा इथं क्रम लागला. तिसरं उदाहरण बघायच्यामध्ये, यामध्ये पुन्हा अल्फाबेट ऑर्डर लावूया. यांची सुरुवातीचं डी आहे, म्हणजे सर्वच 1 नंबरला आहे सध्या. डी ई डी ई डी ई डी ई डी ई ए डी ई ए डी ई ए डी ई ए, आणखीन क्रम लागला नाही, 3 लेटर संपले तरी. आता बघा याच्यामध्ये इथं यल आलेलं आहे, इथं टी आलेलं आहे, इथं आर आलेलं आहे, इथं यन आलेलं आहे. मग आता तुम्ही क्रम जर लावला त्याच्यामध्ये बघा यल आधी येईन, यल यम यन, म्हणजे यल हे 1 क्रमांकात झालं, यन हे 2 क्रमांकात झालं, 1 2 झालेले आहेत. त्याच्यानंतर बघा इथं टी एन, इथं आर आहे, मग पी क्यू आर एस टी, पी क्यू आर एस टी, म्हणजे हे क्रमांक 3चं झालं आहे आणि हे क्रमांक झालं 4चं. म्हणजे यातलं पहिलं जे घेतलेलं आहे आपण बघा बरं, पहिलं येतं याच्यामध्ये डिल्ट, दुसरं येतं याच्यामध्ये डीन
तिसरं येतं याच्यामध्ये डर्थ आणि चौथं याच्यामध्ये DEATH. बघा इथं आर नंतर इथं टी येत असतं, इथं NLN. हा झाला यांच्यातला क्रम. चौथं उदाहरण पाहायच्यातलं आता त्याच्यामध्ये बघा सुरुवातीला डी आहे, डी आहे, डी आहे, डी आहे. दुसरं लेटर आहे ओ ओ ओ ओ. तिसरं लेटर आहे बघा सी 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 सी. त्याच्यानंतर चौथं लेटर आलेलं बघा तिसरं झालं. चौथं टी आहे, इथं टी आहे, इथं टी आहे, इथं मात्र यू आहे. मग PQRSTU म्हणजे यू हे क्रमांक झालं तुमचं 4 क्रमांकाचं. आणखीन आपल्याला पहिले 3 सापडलेले नाही आहेत. पहा इथं बघा टी नंतर आर आहे, इथं टी नंतर आर आहे, इथं टी नंतर ओ आहे. मग आता ओ कधी पण आधी असतं आरच्या, म्हणजे हे क्रमांक झालं 1. त्याच्यानंतर बघा इथं RI आहे, इथं RI आहे, इथं RIN आहे, RIN आहे, इथं N नंतर मात्र ए आहे आणि इथं ई आहे. म्हणजे हे आपल्या क्रमांक 2 आणि क्रमांक 3. म्हणजे यामध्ये आपल्याला उत्तर पहिलं सापडलेलं बघा बरं, ते म्हणजे डॉक्टरेट 1 क्रमांकाचं झालेलं आहे, डॉक्टरनल 2 क्रमांकाचं झालं आहे, डॉक्ट्राईन 3 क्रमांकाचं झालं आहे आणि डॉक्युमेंट 4 क्रमांकाचं झालं आहे. तर अशा प्रकारे आज आपण 4 उदाहरणं पाहिलेली अल्फाबेटिकल ऑर्डरनं लावायची. तर यापुढील पुन्हा व्हिडिओमध्ये आपण आणखीन उदाहरणं पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.